भाग 59. 7 वर्षानंतर. ए छुटकी, धर धर, अगं पाय पकड ना. पाडेगावच्या आखाड्यात एकच आवाज घुमत होता. एक लहान 5 वर्षाची मुलगी 7 वर्षाच्या मुलीला हरवण्याचा अथक प्रयत्न करत होती आणि तिला सर्वजण प्रोत्साहन देत होते. ए चिऊ दीदी, एक मुलगा पळत पळत येतो व एक 17 वर्षाच्या मुलीला आवाज देतो. तशी ती मुलगी मागे वळते. जिचे डोळे माशांच्या आकारासारखे होते. कपाळावर छोटीशी टिकली होती. डोळ्यात काजळ होते. अंगापिंडाने चांगली मजबूत होती. तिने गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता आणि सिल्की मोठ्या केसांची एक वेणी घातली होती. ती जशी फिरते तशी तिची वेणीही पुढून मागे जाते. सोन्या, तुला किती वेळा सांगितलं आहे, माझं नाव चिऊ नाही तर केतकी आहे ते. ती त्याच्याकडे एक बोट करत म्हणते. हो हो, माहीत आहे मला, तुझं नाव केतकी रणवीर गायकवाड आहे म्हणून. पण आता ते सर्व सोड. आता तू वाड्यावर जा. रणवीर काकांनी तुला लगेच बोलावलं आहे. घरी म्हणे कोणीतरी येणार आहे. तो छोटा मुलगा माहिती पुरवतो. ओक माझी लाडाची केतकी दिदी. तोच एक आवाज आला. तसे तिने त्या आवाजाच्या दिशेने पाहिले तर एक 22 वर्षाचा तरुण मुलगा हसत असल्याचा तिला दिसला. त्याने आपले दोन्ही हात हवेत पसरवले. श्रीबाई म्हणतच ती त्याच्या जवळ पळतच जाते आणि त्याच्या पसरवलेल्या हातात सामावते. तोही तिला घट्ट मिठीत घेतो. भाई, तू कधी आलास? सांगितलेही नाही यावेळी की तू येणार आहेस म्हणून. नाहीतर मी आले नसते का रेल्वे स्टेशनला निरेत तुला न्यायला. तिची अखंड बडबड सुरू होती. हो हो चिऊ, जरा हळू ना. एकाच वेळी किती ते तुझे प्रश्न, तोही हसून म्हणतो. ती मिठीतून बाजूला होत तोंड वाकडं करत म्हणते. स्वतः इथे यायला 2 वर्ष लावायची आणि मला म्हणायचं की मी काय एवढं बोलते ते. ती खोटं खोटं चिडत म्हणते. पण तुला तर माहिती आहेच, आम्ही पडलो आहोत आर्मी लोक, त्यामुळे आम्हाला सुट्टी अशीच मिळते ती. तिचा रुसवा काढण्यासाठी तो तिच्या पुढे एक मोठी सिल्क कॅडबरी नाचवत बोलतो. आणि मला आज यायचं खास कारणही होतं. आपली दीपा काकीही आज येणार आहे ना 7 वर्षानंतर. मग मला तर तिचं स्वागत करायला यायलाच हवं होतं की नाही, तो तिला चिडवत बोलतो. दुसरीकडे तो बोलत असताना कॅडबरी घेण्याचा प्रयत्न ती करत असते, कारण त्याने वर पकडली होती. उंच उडी मारून घेण्याचा प्रयत्न चालू होता एकीकडे तिचा. म्हणजे तो आमच्यासाठी नाही आला, फक्त आईसाठी आला तर. हाताला न येणाऱ्या कॅडबरीचा ती आता नाच सोडते आणि परत गालाचा फुगा करत हाताची घडी घालून बोलते. अरे असं कसं? माझ्या लाडूल्या बहिणीसाठी मीही आलोय ना मी खास. तेवढ्यात अजून एक तिच्याच वयाचा मुलाचा आवाज मागून येतो. तसे ते दोघे मागे बघतात. केतन, तू पण आजच आला आणि तेही न सांगता. तिचा आनंद आता तर अजून द्विगुणित होतो. हो माय डिअर सिस्टर, खास तुझ्यासाठी आलोय, तो तिच्या खांद्यावर हात टाकत म्हणतो. चला, कमीत कमी कोणीतरी माझ्यासाठी आलं आहे म्हणायचं. ती श्रीबाईकडे वाकडं तोंड करत बोलते आणि परत तिघे हसायला लागतात. तू तो अभी भी बच्ची है, कुछ नहीं बदला. श्री तिच्या डोक्याला हाताने थोपटत बोलतो. हो, माझे 2 मोठे मोठे असे तगडे भाऊ असताना मी का बरं बदलू. ती हसत दोघांच्या हातातल्या बॅगेकडे पाहत बोलते. अरे हे काय, तुम्ही दोघंही डायरेक्ट इकडेच आलाय वाटतं, घरी न जाता. ती आश्चर्य करत बोलते. हो, कारण आपला नियम आहे ना वर्षापासूनचा, की आम्ही कुठूनही आलो की पहिलं तुझा चेहरा पाहणार. केतन हसत म्हणाला. ती अरेवाचं फेस करते त्याचं बोलणं ऐकून. म्हणून मग आलो इकडेच. गाडीतून उतरताच श्री केतनचं पुढचं वाक्य पूर्ण करत बोलतो. पण तुम्हाला कसं माहीत की मी इथे असणार म्हणून? हां, तात्यांनीच सांगितलं असेल हो ना, ती हसतच बोलते. यावेळी तुझा अंदाज साफ चुकला बरं का चिऊ. मी त्यांना काहीच सांगितलं नाही. एक 80 वर्षातील व्यक्ती येऊन बोलते. ते असतात आपले तात्या. त्यांच्याबरोबर राजश्री वहिनी, राजवीर व रणवीर सुद्धा आलेले असतात. मग तुम्ही? ती या मागे असलेल्या त्या तिघांकडे बोट करत विचारते. तसं ते नाहीमध्ये मान हलवतात.
सकाळच्या 8 वाजता आमची चिव आम्हाला इथेच सापडणार हे आम्हाला माहीत होतं आधीच. केतन व श्री दोघं एकमेकांकडे पाहतात आणि हसून बोलतात. अच्छा, म्हणजे माझा दिनक्रमही तुमच्या दोघांच्या 2 वर्षानंतरही लक्षात आहे म्हणायचा तर. ती हसून बोलते. बस, मलाच मात्र तुम्ही दोघं विसरलात. नाटकं करण्यात माहीर असलेली आपली चिव केतकी आत्ताही नाटक स्वरातच बोलते. पण हे काय? भाई आणि केतन इथे आल्याचं तुम्हाला कसं कळालं? जे हातात राजश्री काकी श्रीभाईला ओवाळण्यासाठी ताट तांब्या घेऊन आली आहे. राजश्री वहिनीच्या हातातील चांदीचे तबक पाहून बोलते. कारण आम्हालाही माहीत होतं की ही दोघे पहिले इथेच येणार म्हणून. आता मोठे चौघही तात्या, राजवीर, राजश्री व रणवीर एका सुरात ओरडतात. अरे काय हे? केतकी मात्र कानात बोट घालून डोळे बंद करून बोलते. आज काय तुम्हा सर्वांचा एकसाथ ओरडण्याचा दिवस आहे का? येस म्हणत परत सगळे तिच्या कानात ओरडतात. तिने नुकतेच कानावरची बोटं काढलेली होती, पण परत तसं ते ओरडल्याने ती चिडते आणि निघून जाणार तोच. नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्याचं म्हणणं तरी काय. केतन व श्रीभाई आपल्या बॅगा खाली ठेवत तिच्या भोवती गोल करत गाणं म्हणतात. तर या दोघांच्या कुंपणाच्या आतमध्ये येत रणवीर तिचे अनुक्रमे नाक व गाल ओढत म्हणत असतो. तशी तीही त्यांच्या नाटकपणावर हसून देते. चला आता, नाक व गाल शांत झालेत तर आरती ओवाळून घ्या. धाकल्या सुनबाई, म्हणजे आपल्याला घरी जायला दुपारी अजून तयारीही करायची आहे. थोरल्या सुनबाई आज इतक्या वर्षानंतर घरी येत आहे. तात्या बोलतात तसं हो मध्ये मान हलवत राजश्री दोघांना ओवाळते. तर तिकडे रणवीरचा चेहरा अजून खुलतो. दीपा आज येणार असते. ॲक्च्युली तिची 12 वर्षाची शिक्षा तिच्या जेलमधल्या वर्तणुकीमुळे कमी झाली होती. ती खरंच दोषी नाही हेही पुरावा मिळाला होता तिच्या वागणुकीमुळे. आता म्हणूनच खास न्यायाधीशने वरून मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊनच ही शिक्षा कमी करायचं अपील केलं होतं आणि ती मंजूर होऊन तिची शिक्षा 5 वर्षे कमी झाली होती. त्यामुळे आज ती 7 वर्षांनी परत येत होती. राजवीर व राजश्रीचा एकुलता एक मुलगा आर्मीत जॉईन झाला होता आणि गेली 2 वर्ष त्याचं पोस्टिंग काश्मीर बॉर्डरवर होतं. म्हणूनच तो गेले 2 वर्षे फिरकला नव्हता. पण जेव्हा दीपा घरी येणार आहे ही बातमी कळते तेव्हा तात्यांचा 80वा वाढदिवस आणि दीपाचं परत येणं हा सुवर्ण योग जुळून आल्याने तोही आला होता 2 महिन्यांची सुट्टी घेऊन. केतन व केतकी यांनी 12वीची परीक्षा दिली होती नुकतीच. केतन 11वी-12वीला साताऱ्यात होता तर केतकीने 11वी-12वी सायन्स निरेतल्याच कॉलेजमधून पूर्ण केलं होतं. या 7 वर्षात असं काही त्यांचं बदललं नव्हतं. अजूनही रणवीरचं तितकंच प्रेम केतकीवर होतं जितकं आधी होतं. तिच्या कुस्त्या जिंकणं अजूनही चालू होतं. वाड्यातील एक खास खोली या तिघांच्या चषकांनी भरून गेली होती. केतनलाही आपल्या मोठ्या भावाप्रमाणे आर्मीत जायचं होतं तर केतकीला इंजिनियर व्हायचं होतं. एकूणच गेले 2 वर्ष रिकामा असणारा वाडा आज हे तिघांच्या येण्याने गजबजून जाणार होता. वाडा यामुळे मस्त नटवला होता. संपूर्ण वाड्याला लाइटिंग केली होती. त्या तिघांच्या खोल्या 2 दिवसांपासूनच धुवून स्वच्छ केल्या होत्या आणि आता वाड्यावर मंडप घालून जेवण बनवायचं काम चालू होतं. कारण गावाला आज या खुशीसाठी जेवण होतं. त्यात श्रीने गेल्या 2 वर्षात 2 मेडल मिळवले होते. त्यामुळे हे जेवण होते खास गावकऱ्यांसाठी. त्याचा सुगंध दूरवर पसरला होता. एकूणच आज पाडेगावमध्ये आनंदाचं वातावरण होतं. बाबा, केतकी हाक मारत रणवीर व दीपाच्या खोलीत येते. गेले 7 वर्षे ही खोली रणवीरने बंद करून ठेवली होती. त्याला तिचं नसणं सहनच होत नव्हतं. त्यात ती नाशिकच्या जेलमध्ये याला न सांगता गेली त्याचाही राग त्याच्या मनात होता. कमीत कमी तशी हिंट तरी द्यायची असं याचं म्हणणं होतं, जे काही चुकीचं नव्हतं. पहिलेही ती अशी अचानक केतूला सोडून गेली होती. तेव्हापासून तो आता कुठे सावरला होता की तिचं नाशिकच्या जेलमध्ये असं जाणं त्याला पचनीस पडत नव्हतं. गेली 7 वर्ष तो एकदाही त्यामुळे तिला भेटायलाही गेला नव्हता. तिला तात्या, राजवीर
कडूनच घरची ख्याली खुशाली मिळत होती अधूनमधून. मला वाटलंच होतं बाबा, तू इथेच असणार. खोलीत प्रवेश करत हसत केतकी रणवीरला बोलते. रणवीर त्या दोघांची दीपावत्याची असलेली फ्रेम हातात घेऊन तिच्यावरून हात फिरवत होता. रणवीरमध्ये फारसा बदल झाला नव्हता. फक्त काळ्या केसांमध्ये एखाद दुसरा पांढरा केस झळकत होता आणि डोळ्यांना सोनेरी कडा असलेला चष्मा लागलेला होता. मी अजून कुठे जाणार? या वाड्यातच तुला भेटणार ना? तो हसून ती फ्रेम होती तिथे ठेवतो आणि चष्मा काढत म्हणतो. वाड्यात नाही, फक्त या रूममध्ये भेटतो तू, कुठेही नसला की. ती हसत त्याच्या जवळ बसत बोलते. मिस करतो ना आईला? ती भाऊक होत म्हणते. नाही, मिस त्याला करतात चिव ज्याला आपण विसरतो. तो परत हसत बोलतो. आय नो, तुझं लॉजिक मी विसरलेच कशी. तू आईला मिस करत नाही कारण ती कायम तुझ्या इथे आहे. ती त्याच्या हृदयावर हात ठेवत हसत बोलते. राईट. शहाणी झाली की माझी चिव आता. तो हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतो. मग शेवटी मी आईची मुलगी आहे ना? नसलेली कॉलर उडवत ती खटाळ हसत बोलते. कारण तिला पुढं तिचा बाबा काय म्हणणार हे माहीत होतंच. आणि माझी नाही का? हे बरं आहे. तो काही पुढे बोलणार तोच ती त्याची ॲक्शन करत बोलते. तू पण ना लबाड झाली आहेस चिव. तो हसत तिच्या हसण्यात सामील होत बोलतो. आणि बाबा, तूही काही बदलला नाहीस. गेली 12 वर्ष मी तुला सांगत आहे, माझं नाव चिव नाही केतकी आहे म्हणून, तरी तू आपलं चिवच म्हणतो. तिचं परत नाटकीपणा चालू झाला. आली माझी ड्रामा क्वीन आपल्या मूळ रूपात. तो हसून बोलतो. बरं, तू का शोधत होती मला? ते तर अजून सांगितलंच नाहीस. अरे हो, ते आपल्या कपाळावर चापट मारत बोलते. ते राजवीर काका आणि तात्या तुला खाली शोधत आहेत. आईला आणायला ते निघाले आहेत. निरेमध्ये तर तूही येणार आहेस का विचारत होते. ती आपलं विसरलेलं काम आठवत सांगते. नाही म्हणून सांग तात्यांना, मी काही जाणार नाही. रणवीर लहान मुलाने गाल फुगवून बसावे तसा बसून बोलला. बाबा, तू पण ना अजून लहानच राहिला. ती हसून आपल्या बाबांचे गाल ओढत म्हणते. ही तर तिच्या आठवणीत झुरशील, पण ती आता येतीये इतक्या वर्षांनी आणि तरी तू साधं तिला घ्यायला जात नाहीस. 7 वर्ष तिच्यासाठी झुरलास, पण तेव्हाही एकदाही तिला भेटायला गेला नाहीस. केतकी त्याला चिडवत बोलते. कसं होणार आहे आईचं आल्यावर काय माहीत. काही होणार नाही तुझ्या दीपाईला. त्यांच्याकडे बघ, आल्यानंतरही माझ्यासाठी महिनाभर वेळच नसेल बोलायला. तो परत गाल फुगवत म्हणतो. आणि काय ग, तू लगेच पार्टी बदलली का? त्या असताना कायम तू प्रत्येक गेम्समध्ये माझ्या बाजूने असायची सारखी. हे शहाणे विसरली वाटतं. आई येणार म्हटल्यावर. तो तिच्या पाठीत धपाटा घालत बोलतो. ओले माझ्या सोन्या. ती हसत त्याचे गाल ओढते. नाही मी पार्टी बदलणार. मी कायम तुझ्याच पार्टीत असेल. आता तरी हश माझ्या बाळा. ती लहान मुलाला समजावं तसं बोलते. हे काय सोन्या बाळ्या, तू तुझ्या बॉयफ्रेंडला पण अशीच बोलतेस का? तो अंगावरचं झुरळ झटकावं तसं तिचे शब्द ऐकून बोलतो. बाबा, फायनल सांग, तू जाणार आहेस का? नसशील तर मग मी जाते. ती मुद्दाम विषय बदलत बोलते. तू विषय बदलू नकोस. मला खरं सांग, तू तुझ्या त्याला पण असंच बोलते का? तो तिला परत चिडवत बोलतो. काही काय बाबा म्हणत ती लाजतच तिथून खाली परत निघून जाते. पक्की दीपांजींवर गेली आहे. अगदी लाजते पण तशी. पाठमोऱ्या जाणाऱ्या केतकी पाहून हसत रणवीर बोलतो. हो, आईवरच जाणार ना माझ्या, कारण शेवटी ती माझी आई व मी तिची मुलगी आहे. पुढे गेलेली केतकी परत माघारी फिरत दारात येत बोलते. तुझ्या तर आता सांगतो म्हणत तोही धावत तिच्या मागे येतो. पण चिव थोडीच त्याच्या हाती लागणार होती. फायनल आज दिवस आलाच. रणवीरजी, आज मी तुम्हाला जवळजवळ 7 वर्षांनी फेस करणार आहे. नाशिकच्या जेलमध्ये सकाळी 6 वाजता बडबड करत दीपा इकडून तिकडे फिरत होती. आज गेल्या 7 वर्षात तिला चांगली ट्रीटमेंट मिळत होती. आंघोळीला गरम पाणी मिळालं होतं आणि जेलर नाश्ताही 7 वाजता आणून देणार होते. 7:30च्या शिवनेरी बसने ती निरेपर्यंत दुपारी येणार होती.
तिची आज धडधड वाढली होती. काय मग दीपाजी, आज कसं वाटतंय? जेलमध्ये तिच्याबरोबर असलेल्या गुन्हेगार महिला तिच्याभोवती रंगण घालून विचारतात. नाश्ता करायला ती बाहेर आली तशी तिच्याभोवती त्यांचं रिंगण पडलं होतं. या 7 वर्षात तिने या महिलांच्या विचारात ही क्रांती घडवून आणली होती. त्यांना अनेक गोष्टी समजावून सांगितल्या होत्या. काहींना शिक्षणही दिलं होतं. त्यामुळे सर्वच महिला तिच्यावर खुश होत्या. आणि जेव्हा त्यांना तिचा गुन्हा कळाला होता तेव्हा पोलीस अधिकाऱ्याकडे अपीलही त्यांनीच तर केलं होतं, तिची शिक्षा कमी करून घेण्यासाठी. खूप मस्त वाटते. असं झालं आहे की कधी एकदा माझ्या घरी जाते. ती हात पसरवून आकाशाकडे पाहत बोलते. माझ्या चिवला, केतनला, श्रीला पाहायची खूप इच्छा झाली आहे. माझी मुले खूप मोठी झाली आहेत. शिवाय तात्यासारख्या बापाला परत भेटायची इच्छा झाली आहे. राजवीरसारखा पाठीशी कायम असलेला भाऊ, धाकटा भाऊ, धीर आणि एक धाकटी बहीण कम धाकटी जाऊ, तिलाही भेटायचं आहे. ती सगळ्यांच्या आठवणीत जाऊन रमत म्हणते. आणि नवऱ्याच्या मिठीत? त्याच्या मिठीत जाण्यासाठी तू आतुर झाली असशील ना? एक महिला खट्याळ हसत तिला विचारते तशी ती गोड लाजते. अगं ती लाजते बघ किती गोड, नवऱ्याचं नाव काढल्यावर. दुसरी महिला हसत बोलते तसं सर्व बायका एका सुरात ओहो म्हणत तिला चिडवतात. तशी ती शेजारीच उभी असलेली तिची इथे झालेल्या एका मैत्रिणीच्या खांद्यावर लाजून गोरी झालेली दीपा आपलं डोकं टेकवते. ती मैत्रीणही गोड हसते आणि तिच्या पाठीवरून मायेनं आपला हात कुरवाळते. दीपा रणवीर गायकवाड, तेवढा जेलर येत बोलतो. तुमची इथून सुटून जाण्याची वेळ झाली आहे. चला. तो तिला आवाज देत बोलतो, पण तिला कुणाला सोडवत नसतं. घरी जायचा आनंद, त्याचबरोबर 7 वर्षात इथे कमवलेल्या मैत्रिणींना असंच सोडून जाणं कुठंतरी मनाला सलत असतं. पण नाईलाज असतो. सर्व तिला घट्ट मिठी मारतात. सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं होतं, अगदी जेलरच्याही. शेवटी आपली दीपा होतीच अशी, सर्वांना आपलेसे करणारी. मिसेस रणवीर, सामान देताना शेवटी जेलर तिला हाक मारतो. खरं तर खूप वाईट वाटतं. तुमच्यासारखी लोक अशा गोष्टींमध्ये नाहक अडकली जातात आणि त्यांना हा असा कारावास सहन करावा लागतो. पण ते जाताना मात्र वाईटही वाटतं, तुम्ही परत कधी दिसणार नाही म्हणून. जेलर खूप भावूक झाले होते. मला जास्त बोलता येत नाही, फक्त इतकंच सांगतो. तुमच्या घरची माणसं खूप प्रेमळ आहेत. खूप भाग्यवान आहात तुम्ही. ती जशी माणसं तुम्हाला सासरी मिळालीत आणि फक्त त्यांचाच विचार करून परत नाहक गोष्टींमध्ये अडकू नका. तो एवढंच बोलून निघून जातो. त्याला बोलताच येत नव्हतं, इतकं डोळ्यातून पाणी वाहत होतं त्याच्या. तीही त्यामुळे भावूक होऊन स्टँडवर येते आणि शिवनेरी बसने नीरा या बसमध्ये बसते. तिने मुद्दाम इकडे कोणालाही न्यायला बोलवलं नव्हतं. तिची इच्छा होती हा पुढचा 7-8 तासांचा प्रवास जेलमधून सुटल्यानंतरचा तिचा एकटीचा असावा. हे सुद्धा रणवीरला खटकलं होतं. त्याची इच्छा होती तिला आणायची स्वतः नाशिकला जाऊन, पण तीही तिने असं बोलून त्याचं मन दुखावलं होतं. आली बाबा एकदाची बस, नीरा स्टँडवर ताटकळत उभे असलेले प्रवासी म्हणतात. शिवनेरी गाडी कारण 2 तास उशिरा पोहोचली होती वेळेनंतर. चिव, श्री, तात्या व राजवीरही गेले 3 तास वाट पाहून कंटाळून गेले होते. एक एक प्रवास उतरत गेले तसे तसे त्या सर्वांची धडकन तिला पाहायला वाढली होती. तोच एक निळ्या प्लेन साडीतील स्त्री खाली उतरली. तशी आई म्हणत चिव तिला बिलगली. तात्या, श्री व राजवीरही मग त्या दोघींजवळ आले. या सर्वांना पाहून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता, पण त्यातही तिची नजर कुणाला तरी शोधत होती. आई, बाबा नाही आला, रुसून बसला आहे तुझ्यावर. तिची शोधक नजर मात्र चिवच्या लक्षात येताच ती हळूच हसत कानात बोलते. तोंडावर हातही तिचा असतो. तसं दीपा तिला नजरेनेच का म्हणून विचारते. आपण आधी वाड्यावर जाऊ, मग कळेलच तुझा मोठं बाळ का रुसलंय तुझ्यावर. चिव बोलते तसं श्री तिचा कान धरतो. चिव, आई आली की पार्टी बदललीस ना? लगेच काकीला काकांच्या चुगल्या करायला लागली. तो हसत हसत बोलत असतो आणि त्याच्या बोलण्यावर तात्या व राजवीरही खळखळून असतात. त्यांना सगळं असं हसताना पाहून दीपाला समाधान पावते. किती दिवसांनी असं हसताना एकटक ती पाहत होती.
अभि अभि एक 75तली म्हातारी आजी कुणाच्या तरी नावाने हाक मारत होती. आकांक्षा नावाचं ती 3 मजली इमारत होती आणि अवतीभोवती सुंदर बाग होती. अशा या मोठ्या इमारतीत एका आजीचं अभि नावाच्या मुलाला हाका मारणं चालू होतं. आलो आजी म्हणत एक मुलगा या आजीसमोर येऊन उभा राहतो. 19-20 वर्षाचा तो मुलगा दिसायला टिकटो आपल्या आजीवर गेला होता. आजी त्याची काटक होती. उंच गोरीपान, अगदी आत्ताच्या मुलींनाही लाजवेल असा रुबाब होता तिचा. तर तो मुलगाही दिसायला कमी नव्हता. गोरा, सरळ नाक आणि 6 फूट उंची. आत्ता संगणक अभियांत्रिका 2ऱ्या वर्षाची परीक्षा दिली होती. त्यामुळे घरी निवांत डोळत पडला होता. काय ग आजी, कशाला हाक मारली? त्याने तिच्या पायांना स्पर्श करत विचारले. अरे अभि, मी माझ्या एका फ्रेंडच्या बडीच्या वाढदिवसाला जात आहे. आज रात्री मी नसेल. तर आपली साडी नीट करत बोलतात. आणि हो, नेहमीप्रमाणे तुझी मॉम उशिरा येईल. तिची किटी पार्टी का काय आहे ते. आणि तुझे डॅड तर दौऱ्यावर आहेत. त्या आपल्या कामात बिझी होऊन घरात कोण कोण आहेत त्याची माहिती देतात. आणि आकांक्षा? आकांक्षा कुठे? गेले 2 दिवस झालं घरातही दिसत नाही ती. त्याला आपल्या धाकट्या बहिणीची आठवण होताच तो विचारतो. अरे हो, आकांक्षा राहिली नाही का? आजी आपल्या कपाळावर हात मारत बोलते. अरे ती सुद्धा 12वीच्या परीक्षा संपल्याने आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली आहे 2-4 दिवसांसाठी. अच्छा, म्हणजे आता पुढचे 2 दिवस मी एकटाच आहे तर. तो आपला आळस देत बोलतो. काय रे हे? आजी त्याला एक फटका तोंडावरच मारत म्हणते. सकाळी सकाळी काय जांभई देतोय? आणि तू कसा काय एकटा? तुझी मॉम आहे ना? त्या हसून बोलतात. मॉम आणि माझी खरंच आहे का ग त्या जगात? तो उपहासात्मक हसत बोलतो. अभि, त्या आपल्या नीट करत असलेल्या निरा खाली सोडत त्याच्यावर आवाज वाढवत बोलतात. हे माझे संस्कार नाही हो तुझ्यावर. हे नक्कीच तुझ्या त्या मॉमने केले. त्या परत बत्तीशी काढत बोलतात. आजी तू पण ना? तो हसत आजीला टाळी देत म्हणतो. ए आजी, बडीचा बड्डे म्हणजे मेल आहे का तो? मग मीही येऊ का तुझ्याबरोबर? तसेही आता सुट्ट्या लागल्या आहेत मला. आता तो आपला आळस झटकून उत्साहात तिला विचारतो. हो, माझा तो कॉलेजचाच मेल बडी आहे. आजी बोलतच होती की साहेबांनी केलं. मेल्या काय तुला नाहीत का फिमेल फ्रेंड्स? मग मीही करू का आजी बोलून होताच त्यानं जसं केलं होतं तसंच करते. आजी तू पण ना? तो हसतो. बरं असू दे, तुझा मेल बडी तर मेल बडी. पण मला सांग ना, मीही येऊ का? फार बोर होईल ग 2 दिवस कोणीच नाही तर. तो अगदी पाय वगैरे पडून बोलतो आजीला. बरं इतकाही मस्का नको मारू. चल तू, ओळख करून देते त्याच्या नातीची. आजी ही नाटकी सुरात बोलते. तू भी क्या याद रखेगा म्हणत डोळा मारते आणि मग तो व त्याची आजी पुढच्या 10 मिनिटातच आपल्या कारने आजीच्या मेलबडीच्या वाढदिवसासाठी निघतात. तात्या नमस्कार करते. दीपा नंतर तात्यांजवळ जाऊन बोलते. कायम हसत राहा. ते तिला हसून आशीर्वाद देतात. बरं आता लवकर वाड्यावर चला. केतनच्या रूपात आईच्या मोठ्या बाळाचे किती वेळा तरी फोन येऊन गेले आहेत. केतकी आईचा हात धरून बोलते. केतू, अशी चेष्टा करणं बरोबर नाही आपल्या बाबांची. आई तिला समजावत बोलते. अगं दीपा काकू, मग तर तुला रोज हातात लाटणं घेऊन बसावं लागेल. रणवीर काकांची व हिची मस्करी ऐकत असताना गाडीत बसत श्री बोलतो. वा, काय नजारा असेल. केतकी हसत ते इमॅजिन करत म्हणते. मी व बाबा आईला चिडवतोय आणि आईच्या हातात लाटणं. वा, हेच मी मिस केलं. केतू बोलता बोलता एकदम शांत होते. केतू म्हणत दीपा तिला आपल्या मिठीत घेऊन शांत करते. बस हुआ अबे रोना धोना. आता आपल्याला खरंच आई गाडीत बसायला लागेल, नाहीतर बाबा इथे येतील आपल्याला शोधायला. ती हसत गाडीत बसते. राजवीर, तात्या व श्री आधीच बसलेले पुढच्या सीटवर. श्री शेजारी रणवीर, मागे तात्या
केतकी व दीपा असे सगळे बसून 10 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या पाडेगावकडे कूच करतात. यार, केतन कधी येणार ही तुझी लाडूबाई? रणवीर वाड्यासमोर जेझाऱ्या घालत बोलतो. त्याला कधी दीपाला पाहतोय असं झालं होतं, पण बिचाऱ्याला कुठं माहीत होतं की बसच 2 तास उशीर आली होती. 2 तासापूर्वीच बस आली असेल. आत्तापर्यंत त्यांनी यायला नको का? स्वतः तर फोन करत नाही आणि माझाही कुणी फोन उचलत नाही. ही केतकी पण ना आईच्या पार्टीत गेली. तिची लाडकी आई काय आली तर? तो लटक्या रागात केतनसमोर बडबड करत होता. डॅड, चिल. आत्ता येईल चिव. तू एवढा का परेशान होतोय? वाड्याबाहेर असलेल्या झोपाळ्यावर आरामात झुलत असलेला केतन आपल्या बापाला रिलॅक्स व्हायला सांगत होता. ते पहिलं मला डॅड म्हणणं बंद कर केतन तू. रणवीर दीपाचा राग त्याच्यावर काढत म्हणाला. किती वेळा तुला सांगितलं आहे की मला बाबा म्हणत जा. ती चिव बघ, तुझ्याच वयाची आहे, पण एकदा सांगितले की लगेच कळतं तिला. तो चिडचिड करत बोलतो. कुणाचा राग कुणाच्या खांद्यावर? केतन म्हणत गुणगुणतो. बावळटा, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे असं गाणं आहे ते. मराठी येत नाही तर आधी ते शिकून घे. तो प्रचंड चिडला होता, पण मेन गेटवर त्याची नजर अजूनही भिरभिरत होती. गाणं काही का असना, भावना पोचल्या ना तुम्हाला? बाबा. केतन खांदे उडवतच बोलतो. काय म्हणायचं काय आहे तुला? तो गेटवरची नजर हटवून त्याच्याकडे पाहणार तोच केतन तिथून आत पळून गेला होता. हा केतन आणि ही चिव आजकाल फारच शेफारले आहेत. तो उगीच रागा करत परत आपली नजर मेन गेटवर लावून बसतो. तो आपल्याच नादात बडबडतच असतो की त्याला त्यांची कार आलेली दिसते. तो जरासा मागे सरकून उभा राहतो. त्याच्या डोळ्यातील तिला पाहण्याची आतुरता अनोळख्यालाही चटकन समजली असती इतकी जबर दिसत असते. बाबा, तू कधीपासून रामू काका म्हणला? रणवीरला असं स्टॅच्यू पोझिशनमध्ये पाहून नुकतीच उतरलेली केतकी बोलते. रामू काका? आता ते कोण? तो मागे गोंधळून विचारतो. काका, तू असा गेटमध्ये उभा आहेस ना म्हणून ती तुझी फिरकी घेत आहे. श्री गाडी पार्क करतच बोलतो. तिला काय आता? नवीन पार्टनर आलाय ना तिचा, मग मला ती रामू काकाच म्हणणार. तो वाकडतोंड करत म्हणतो. अजून बाकीचे गाडीत बसलेले असतात. आई, तुझं मोठं बाळ बघ, लागलं रडायला. केतकी परत गाडीजवळ जाऊन खाली उतरत असलेल्या दीपाला बोलते. मारेन हं. दीपा बोलते खरी, पण खरं सांगू, तिचं असं मोठं बाळ वगैरे म्हणून तिला चिडवलेलं आनंद देत होतं मनातून. दीपा स्वतःला यावेळी कॉलेजमध्ये आहोत आपण असं फील करत होती. ताजं प्रेम कसं असतं? एखाद्या मुलावरून चिडवलं की ती मुलगी लाजून लाल होते. अगदी तसंच दीपाचे गाल आता केतकीच्या चिडवल्याने लाल झाले होते. यांना तर अजून रागवताही येत नाही. थोडंसं लांबूनच उभा राहून या दोघींची मस्ती पाहत असलेला रणवीर मनाशी बोलला. अजूनही लाजल्यावर गाल लाल होतात. तो तिच्याकडे पाहण्यात इतका गुंग होता की ती आत निघून गेल्याचे त्याला कळालं नव्हतं. रामू काका, पहारा झाला असेल तर आत जायचं का आपण आता? केतकी त्याच्या खांद्यावर टॅप करत हातानेच ती गेल्याचं सांगून बोलते. केतकी, पास झाली चेष्टा आता. मागून आलेला श्री तिला ओरडतो. जा, काकीला तिचं सामान लावायला मदत कर. तो थोडासा आवाज चढवत बोलतो. तशी रागात पाहत केतकी आपले पाय आपटत आत निघून जाते. तिचं बोलणं जे काढलं होतं श्रीने. थँक्यू श्री, ते येडपटीच्या जाळ्यातून सोडवलं म्हणून. रणवीर हसून बोलतो. पण मला वाटते काका, हे रणवीर इतकं सुंदर नाव आपण आता बदलून टाकू. केतकी म्हणते तसं रामू काका नाव चांगलं वाटते तुम्हाला. तो बोलतो तसं. श्री, आता तू सुद्धा? रणवीर बोलतच असतो की हसत श्री सामान घेऊन आत वाड्यात पळून जातो. राजश्री, कशी आहेस? राजश्री दीपाला ओवाळून आत घेताच दीपा तिला मिठी मारत बोलते. मस्त ताई, ये आत. बोलतच राजश्री तिला आतल्या बैठकीत खोलीत घेऊन जाते. ताई, फ्रेश होऊन ये, मग आपण सगळे जेवायला बसू. ती एका तांब्यात पाणी देत तिला बोलते. हो आलेच, म्हणत दीपा आपल्या खोलीकडे जाते. खोलीत जाताना तिचं मन भरून गेलं होतं. सगळं तसंच असेल ना जसं मी त्यांना सोडून गेले होते, असे विचार मनात गुंजी घालत होत्या. हो,
सर्व तसंच आहे जसं गेल्या 7 वर्षापूर्वी तुम्ही दीपाजी सोडून गेला होतात. मागून रणवीर येत बोलतो. दारात अडखळलेली तिची पावले पाहून ती मनात काय विचार करत असेल याचा अंदाज आता रणवीरला चांगलाच कळत होता. पण त्याच्या अशा बोलण्याने तिला मात्र आश्चर्य वाटतं. कथा आता 7 वर्षांनी पुढे सरकली आहे. आय होप हे मोठे झालेले केतकी श्री केतन तुम्हाला तितकेच आवडतील जितकं तुम्हाला दीपा आणि रणवीर आवडले. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.